संपूर्ण जगभराच्या इतिहासात पाहिलं तर विद्यापीठ ही संकल्पनाच मुळात भारतासारख्या देशातनंच सुरुवात झालेली आहे. आणि आज 21व्या शतकामध्ये आपण काम करत असताना मागची अनेक वर्ष म्हणजे आपल्या देशामध्ये जे काही ट्रान्सफॉर्मेशन्स घडले तेव्हा भारताची जी काही ग्रोथ झाली ती मागच्या 75 वर्षामध्ये ज्या अतिशय उत्कृष्ट दर्जाच्या शिक्षण संस्था निघाल्या त्याच्या माध्यमातूनच भारत देश टेक्नॉलॉजी, सायन्स किंवा प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती करू शकला. आणि मला अतिशय अभिमान या गोष्टीचा असा वाटतो की आम्हाला देखील या क्षेत्रामध्ये काम करण्याची एक संधी प्राप्त झाली. या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष जे आहेत, फाउंडर जे आहे डॉक्टर विश्वनाथ कराड, जे स्वतः एक शिक्षक आहेत, जे प्राध्यापक आहेत इंजिनिअरिंगचे, त्यांच्या संकल्पनेतनं MITची सुरुवात झाली. आणि आज MITचं हे 5वं विद्यापीठ सोलापूरसारख्या भागामध्ये आपण सुरुवात केलेली आहे. कारण की सातत्याने म्हणजे जसं जसं आपण पुढे जात आहोत, भारत देश देखील जशी प्रगती करत आहे, आपली लोकसंख्या आपल्याला माहिती की आज खूप जास्त आहे आणि त्या पटीमध्ये शिक्षणाच्या संधी आपल्या देशामध्ये सर्व भागामध्ये सर्वदूर पसरणं ज्याला म्हणतात की अगदी कानाकोपऱ्यापर्यंत अतिशय उत्कृष्ट दर्जाचं असं शिक्षण संस्था निघणं ही काळाची गरज आहे. आणि त्याच संकल्पनेतून MIT विश्वप्रयाग विद्यापीठाची स्थापना MIT पुणे या संस्थेने, मायर्स MIT पुणे या संस्थेने सोलापूर भागामध्ये आपण ही विद्यापीठाची एक मुहूर्तमेढ रोवली असं मी म्हणेन.